अकोलेच्या विकासाचा वारकरी आमदार डॉक्टर किरण लहामटे. असं म्हणतात की उगवता सूर्य आपल्याला प्रकाश देतो. त्या प्रकाशात आपल्याला गतिमान होण्याची दिशाही मिळते, ध्येय मिळतं, धैर्य मिळतं. गरज असते ती फक्त जिद्दीची, आणि या जिद्दीच्या जोरावरच विकासाची वाट नेहमी प्रशस्त होते. याच जिद्दीमुळे आदिवासी असलेल्या अकोले मतदारसंघाची ओळख आता बदलू लागली आहे. विकसित मतदारसंघ म्हणून अकोले तालुक्याची ओळख आता होऊ लागली आहे ती कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्यामुळं. स्वातंत्र्यानंतर प्रथमच अकोले तालुक्यातील विकास कामांमध्ये गुणवत्ता दिसू लागली आहे. परिणामी दर्जेदार विकास कामांमुळे आता रस्ते, पाणी, वीज, दळणवळण, आरोग्य, शिक्षण यासारख्या अनेक गोष्टींमध्ये अकोले तालुका विकसित होऊ पाहतोय. मात्र यासाठी दूरदृष्टी आहे ती विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे यांची. आदिवासी तालुका ही ओळख बदलून समृद्ध व विकसित अकोले करण्यासाठी आमदार लहामटे यांची सतत धडपड असते. मग मंत्रालय असो व मतदारसंघ, मंत्री असो व सर्वसामान्य नागरिक, सर्व ठिकाणी समाजाबरोबर असणारं नेतृत्व म्हणजे आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेब. त्यामुळं गेल्या 4 वर्षांपासून आमदार निधी, विकास कामांसाठी निधी यासारख्या अनेक अडचणी बाजूला झाल्या व सर्वसामान्य माणसापर्यंत विकासाचं रोपटं दिसू लागलंय. ना कोणता पुढारी, ना कोणता नेता. प्रश्न गरिबाचा असो वा सर्वसामान्यांचा. तालुक्यातील लोक मोठ्या अपेक्षेने राजूर, अकोले, बोटा येथील जनता दरबारात येतात आणि समस्या सुटली हा आनंद घेऊनच जनता दरबारातून बाहेर पडतात. त्यामुळं मतदारसंघातील असं गाव नाही की तिथे लहामटे साहेबांचा आमदार निधी पोहोचला नाही. अकोले मतदारसंघातील जनतेनं पहिल्यांदाच विकास कामांसाठी इतका निधी मिळवता येऊ शकतो ते आमदार लहामटे यांच्या रूपानं पाहिलं. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामुळे हा आकडा जिल्ह्यातील सर्वाधिक असून जवळपास फक्त अकोले मतदारसंघासाठी 1800 कोटी रुपयांचा निधी मतदारसंघात वितरित केला आहे. त्यामुळे मतदारसंघातील कोल्हार-घोटी राज्यमार्ग, सिन्नर अकोले रस्ता, ब्राह्मणवाडा ओतूर रस्ता, हरिश्चंद्रगडाकडे जाणारा रस्ता अशी अनेक महत्वाची समजल्या जाणाऱ्या रस्त्यांची कामे मार्गी लागली असून ते गुळगुळीत व गुणवत्तेचे झाले आहेत. खास बाब म्हणून लहामटे साहेबांनी रस्त्यांची विशेष मंजुरी घेत करोडो रुपये रस्त्यांसाठी ओतले आहेत. त्यामुळेच आता तालुक्यातील व बाहेरच्या तालुक्यातील पर्यटकांची पावले अकोल्याकडे वळू लागली आहेत. अनेक वर्षापासून रखडलेला पिंपरकणी पूल असो व उपजिल्हा रुग्णालय कोतुळ पूल, खडकी पिंपरी पूल तसेच अकोले तहसील कचेरीच्या कार्यालयास निधी उपलब्ध करून दिल्यानं ही कामं आता विकासाचे माइलस्टोन ठरणार आहेत. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक, प्रस्तावित अकोलेतील छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक, अकोले शहरातील नवीन भव्य दिव्य शिवरायांची दगडी मेघडंबरी तमाम शिवभक्तांचं लक्ष वेधून घेतीये. भंडारदरा परिसरातील रिंग रोडला सुमारे 87 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यानं विकास कामे म्हणजे लहामटे साहेब आणि लहामटे साहेब म्हणजे विकास कामे हे सर्वसामान्य माणसाने आता ओळखले आहे. राजूरच्या मराठी शाळेस 2.5 कोटी रुपये तसेच तालुक्यातील अनेक ठिकाणी जनतेच्या सेवेत सभागृह आता आकार घेऊ लागला आहे. भंडारदरा घाटघर परिसरात अनेक तरुणांना टेंट आणि हॉटेलच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाल्यानं अनेक कुटुंब विकासाकडे झेप घेऊ लागली आहेत. सर्वसामान्य माणसांसाठी शाळा, पाणी, आरोग्य, वीज आदी मूलभूत सुविधा जवळपास 90% पूर्ण करण्याचं भाग्य लहामटे साहेबांना लाभलं. मात्र त्यासाठी रात्रीचा दिवस ही लहामटे साहेबांकडून आजही सुरूच आहे. दर महिन्यात अपवादात्मक एखादा दिवस वगळता 24 तास लहामटे साहेब मतदारसंघातील जनतेमध्ये असतात. विशेष म्हणजे कोणताही आरडाओरडा न करता आमदार साहेबांचं कुटुंब दिवसभर जनतेच्या प्रश्नांना सामोरं जात दिवसभर उभं असतं. गेल्या 4 वर्षापासून जनता ठेकेदारांच्या दारात न राहता ठेकेदार जनतेच्या दारात विकास कामांसाठी उभं असल्याचं चित्र आमदार लहामटे यांच्यामुळे पाहायला मिळतंय. अतिशय दुर्गम भाग असलेल्या व स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते गतवर्षापर्यंत कळकी पायाळी या गावाला जाण्यासाठी रस्ता नव्हता. गावकरी रुग्णांना डोली करून मुख्य रस्त्याला आणायचे. मग त्या रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात हलवलं जायचं. मात्र आमदार लहामटे यांनी कळकी पायाळी या गावाला जोडणारा रस्ता मार्गी लावण्यासाठी
4.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानं या ग्रामस्थांनी पहिल्यांदाच विकासाची वाट पाहिली. त्यामुळं गेल्या 40 वर्षापासून विकासाच्या पारतंत्र्यात असलेला अकोले तालुका आता समृद्धीच्या स्वातंत्र्यात बदलत आहे. गावोगावी गावांतर्गत रस्त्यांना तर लहामटे साहेबांनी कोटी रुपयांनी पैसे उपलब्ध करून दिले. त्यामुळे आता गावांतर्गत रस्ते हे विकासाच्या समृद्धतेची साक्ष देत आहेत. मतदारसंघातील शेकडो नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत, आमदार आपल्या दारी योजनेतून घरपोच दाखले या अभियानामुळे कागदपत्रांसाठी होणारी मतदारांची हेळसांड थांबली. विकासासाठी आमदार आपल्या दारी हा नवा ट्रेंड आमदार लहामटे साहेबांनी अकोले मतदारसंघात सुरू केला. दळणवळणाच्या दृष्टीनं महत्वाचा असलेला कोथरूड फाटा ते बोटा रस्ता या मे महिन्यापर्यंत पूर्णत्वास जाणार आहे. गेल्या 4 वर्षापासून पहिल्यांदाच अपवाद वगळता तालुका पाणी टंचाई मुक्त आहे. विकास कामांबरोबर धर्म, संस्कार, संस्कृती यासाठी आमदार लहामटेंचा सतत प्रयत्न असतो. म्हणूनच गावोगावच्या भजनी मंडळांना भजनी साहित्य भेट देत आमदार लहामटे यांनी धर्माप्रतीही बांधिलकी जपली आहे. शिवजयंती, राघोजी भांगरे जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, मुस्लिम बांधवांचा संदल, अण्णाभाऊ साठे जयंती, महात्मा फुले जयंती अकोल्यासह संपूर्ण मतदारसंघात जल्लोषात साजरी होऊ लागली आहे. कोरोना काळात सर्वजण घरात बसलेले असताना आमदार लहामटेंनी अकोलेच्या मायबाप जनतेसाठी स्वतःच्या हॉस्पिटलच्या कॉट अकोलेकरांसाठी डोनेट केल्या. त्यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांनी रुग्णांसाठी विनामूल्य भोजन व्यवस्था केली. आमदार लहामटे कोरोना काळात स्वतः कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची चौकशी करायचे. आमदार लहामटे यांच्या कार्यकर्त्यांनी साफ स्वच्छतेची विशेष काळजी घेत संडास बाथरूम साफ करण्याचं काम केलं. याच वेळी आमदार लहामटे यांनाही कोरोना झाला. मात्र अकोलेकरांच्या आशीर्वादामुळे लहामटे साहेब पुन्हा सुखरूपपणे जनतेत परतले. येत्या काळात मुळा नदीवर छोटे धरण बांधण्याचा मानस आमदार किरण लहामटे साहेबांचा आहे. मानेरे, माणिकडोह, मोरदरी, पिंपळदरावाडी या तलावांची कामंही येत्या काही दिवसात पूर्णत्वाला जाणार आहेत. आमदार लहामटे यांच्या अथक प्रयत्नांनी जलसंधारणाच्या 150 बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली असून या बंधाऱ्यात आता पाणी साठवता येत आहे. आमदार लहामटे यांच्या काळात पाण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करण्याची गरज पडली नाही. मुळा व आढळा खोऱ्यातील पाण्याचं योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम आमदार लहामटे यांनी केलं. गेल्या काही महिन्यांपूर्वी निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याला पाणी सुटलं. मात्र अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. यावेळी आमदार लहामटे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहत त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचा शब्द दिला. वाहतुकीच्या दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या म्हैसवळण घाटाच्या रुंदीकरणाचा प्रश्नही मार्गी लागलाय. आमदार किरण लहामटे या उच्च शिक्षित आमदारामुळे अकोले विधानसभेच्या समस्यांचा आवाज अनेकदा अधिवेशनात गरजला. अवैध सावकारकी असो की शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न असो किंवा मराठा ओबीसी धनगर आरक्षणाचा प्रश्न असो, आमदार लहामटे या ज्वलंत प्रश्नावर नेहमीच अधिवेशनात गरजताना अकोलेसह संपूर्ण राज्याला दिसले. आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण बरंच आहे. त्यामध्ये खाजगी सावकारशाही ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि खाजगी सावकारांच्या पाशामुळं शेतकरी आत्महत्या करत आहे. काल परवा 7-8 दिवसापूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये एक घटना झाली. 31 वर्षाच्या एका शेतकऱ्यानं खाजगी सावकारीला कंटाळून आत्महत्या केली. त्या कुटुंबाला ज्या वेळेला मी भेटायला गेलो तर तिथं 3-4 सावकारांनी त्या व्यक्तीला जवळजवळ 2-3 महिन्यापासून वेठीस धरलं होतं आणि त्या जाचाला कंटाळून त्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. त्याची जी पत्नी आहे तिची मनस्थिती आज धड नाही. 2 वर्षाचं बाळ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या सावकारांनी त्या शेतकऱ्याला त्रास दिला. अशा ह्या महाराष्ट्रात दुसऱ्या माझ्या मतदारसंघापुरतं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा घटना होत आहेत. भविष्यात MIDC, देवीचा घाट, तोलारखिंड, मेळावण्याचा लोअर आंबीत धरण, पिताका प्रकल्प, रंधा धबधब्यावर काचेचा पूल, तातोबा ऋषींना जोडणारा जलसेतू हे प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस आमदार लहामटे यांचा आहे. तर पर्यटन, शेती उद्योग यातून जनतेसाठी रोजगार निर्माण करायचा ध्यास आमदार लहामटे यांचा आहे. खरं तर विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या विकासाच्या प्रक्रियेसाठी आमदार लहामटे यांनी स्वतःला तन मन धनाने वाहून घेतलंय.
उच्च शिक्षित, विकास कामांची जाण असलेला आमदार अकोले मतदारसंघाच्या विकासासाठी पुन्हा विधानसभेत पोहोचला पाहिजे. यासाठी गरज आहे ती मायबाप जनतेच्या आशीर्वादाची. आमदार साहेब आपली विकासाची वारी अखंडपणे सुरू राहण्यासाठी आजच्या जन्मदिनी तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000 याच यशदायी शुभेच्छा. आमदार साहेब आपणास महामुनी अगस्ती ऋषी, आई कळसुबाई, आई घोरपडा देवी उदंड निरोगी दीर्घायुष्य देऊ या सदिच्छा. शब्दांकन व संकलन श्री अमोल शिर्के, संपादक अकोले टाइम्स.